तर रामराम मंडळी, घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग, ज्यात आपल्यासोबत आहेत रायडर कम्युनिटीची शान माही रायडर आणि चेतन रायडर, सोबत SP 125 चे मालक सुशांत भाई आणि सिद्ध्याबाई. तर आज आपण निघालो हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करायला. मध्ये आपल्याला समृद्धी महामार्ग दिसला, सो म्हटलं थोडेसे फोटोशूट वगैरे करून घेऊ इथं. मग त्यानंतर सामसूम रस्ता बघून आपल्या अंगातली थोडी हवाबाजी बाहेर आली, पण म्हटलं जाऊ दे, रायडर लोक समोर आहेत त्यामुळे शांत बसून घेतलं. तर मग परत तेच घाटातले नागमोडी रस्ते पार करत आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडाच्या चेकपोस्ट खाली, आणि बोर्डला बघून तर मला घामच फुटला. गडाच्या खालती आम्ही गाड्या लावल्या आणि नंतर हा बोर्ड बघून स्टाईल मध्ये मस्त जॅकेट फेकून आम्ही लागलो चढायला. की दुपारी आल्यावर उन्हाचे चटके तर आम्हाला लागणारच होते, पण अंगातली खास खाजवत आम्ही वर चढत होतो आणि मग वरतून हा मस्त असा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. नंतर हा मोरही दिसला. उन्हाळ्यात त्याच्या खाजमुळे हा धबधबा पूर्णपणे सुकलेला होता. आणि नंतर मग या लंडन ब्रिजवर उड्या मारत मारत आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रेश्वर मंदिरात. हे मंदिर एकदम पुरातन होतं, पण त्याचबरोबर इथल्या भिंतींमधून झिरपणारं जे पाणी होतं ते एक नंबर होतं प्यायला. तर पुढे आम्ही केदारेश्वर मंदिरात गेलो, तिथले फेमस खांब आम्ही बघितले. नंतर हर हर महादेव म्हणत आम्ही पुढच्या दिशेने निघालो. तर पुढे आपण पोहोचलो होतो मोस्ट अवेटेड प्लेस ऑन हरिश्चंद्रगड, दॅट इज कोकणकडा. आणि ते पोहोचून मला तुम्हाला दाखवायची होती कोकणकड्याची खोली. सो त्यासाठी मी मोबाईल थोडा अलगद पुढे घेतला. त्यानंतर कोकणकड्याची एक अद्भुत नैसर्गिक जादू म्हणजे इथून येणारी रिव्हर्स हवा, आणि त्या जादूचा आनंद घेण्यासाठी आम्ही सुद्धा झाडची फांदी घेऊन त्या टाकली. त्यानंतर ती रिव्हर्स सुद्धा आली, पण माझी ही जादू करताना थोडी फाटलेली होती, कारण की खूप खाली खोल होतं यार. नंतर सुशाबाई आपल्याला नेणार होता महाराष्ट्राच्या 6 हायेस्ट पीक वर, म्हणजेच तारामतीवर, ज्याचा रस्ता त्याला सुद्धा माहिती नव्हता. तरी आम्ही फरफटत पोहोचून गेलो वरती, आणि तारामतीहून सगळं एकदम क्लिअर दिसत होतं, जसं की कोकणकडा, मंदिर आणि त्यानंतर बालेकिल्ला. सह्याद्रीचं एक अशक्य सुंदर रूप बघून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. भेटू पुढच्या नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.